आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी घेतली केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील रेल्वे सुविधांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण केल्यात मागण्या. पश्चिम खानदेशातून पुण्याला थेट रेल्वे सेवा नसल्याने भुसावळ, अंमळनेर, शिंदखेडा, दोंडाईचा, पुणे अशी नवीन सेवा सुरू करण्याची विनंती केली. दोंडाईचा स्थानकावर सुपरफास्ट गाड्यांचा थांबा, दादर भुसावळ विशेष गाडी नियमित करणे, नवीन भुसावळ पुणे रेल्वे सेवा, प्लॅटफॉर्म सुविधांचा विकास, अमृत भारत स्टेशन योजनेची अंमलबजावणी आणि रेल्वे डब्यांचे अपग्रेडेशन. दोंडाईचा शहराचे औद्योगिक, कृषी आणि पर्यटन क्षेत्रातील महत्त्व अधोरेखित करत सुपरफास्ट गाड्यांना दोंडाईचा स्थानकावर थांबा देण्याची मागणी केली. नाशिक आणि मध्य प्रदेशाला जोडणारा महामार्ग आणि जवळील तोरणमाळ, बळसाणा तीर्थक्षेत्रामुळे या शहराला विशेष महत्त्व आहे. सध्या सुपरफास्ट गाड्या थांबत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते. तसेच 2023 मध्ये सुरू झालेली दादर भुसावळ विशेष गाडी 09-051-52 09-049-50 नियमित करावी, तिचे भाडे कमी करावे आणि LHB कोच वापरावे अशी विनंती केली. दोंडाईचा स्थानकावरील प्लॅटफॉर्म 6वर कवच नसल्याने सामानाचे नुकसान होते आणि रेल्वे रॅक रिकामे करण्याच्या अनिश्चित वेळेमुळे विलंब शुल्क आकारले जाते. या ठिकाणी कवर्ट्स बांधणे, 9 तासांची मर्यादा, सकाळी 8 वाजता सुरू करणे आणि पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह यासारख्या सुविधा पुरवण्याची मागणी केली. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत शिंदखेडा, दोंडाईचा आणि नरडाणा स्थानकांचा समावेश करावा. तसेच काही गाड्यांचे अर्धे फर्स्ट AC आणि सेकंड AC कोच पूर्ण फर्स्ट AC कोचमध्ये अपग्रेड करावेत अशीही मागणी केली आहे. यावर मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. दोंडाईचा पोलिसांची गावठी हातभट्ट्यांवर धडक कारवाई. माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी अवैध धंद्यांवर माहिती काढून कायदेशीर कारवाई करण्याबाबत पोलीस निरीक्षक दोंडाईचा दिनेश सोनवणे यांना निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने दिनांक 7 ऑगस्ट रोजी दोंडाईचा शहरात अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी 3 पथक नेमण्यात आलेत. त्यात दोंडाईचा शहर, टाकरखेडा, दाऊड या ठिकाणी हातभट्टीवर छापा कारवाई करण्यात आली. गावठी हातभट्टीची दारू बनवण्याचे कच्चे रसायन, साधने, साहित्य व तयार झालेली गावठी हातभट्टीची दारू बाळगताना व विकताना एकूण 12 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यात देवसिंग तिरसिंग ठाकरे, गंगाराम दयाराम सोनवणे, महेंद्र शिवराम पवार, अर्जुन हाशू ठाकरे, रामभटू गारुंगे, कुणाल कैलास माने पुरुष आरोपी असून त्यात 6 महिला आरोपी सुद्धा आहेत. त्यांच्याकडून एकूण 5,17,250 रुपयांचा कच्चे रसायन, साधने, साहित्य, तयार झालेली गावठी हातभट्टीची दारू यांचा नाश करण्यात आला. सदर छापा कारवाईत संबंधित पुरुष व महिला आरोपी यांच्या विरोधात दोंडाईचा पोलीस ठाणे अंतर्गत महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मेथी येथील उपोषणकर्ते शेतकरी व SRC कंपनीमध्ये बोलणी फिसकटली. शिंदखेडा तालुक्यातील मेथी येथे शेतकऱ्यांचे अमरण उपोषण दिनांक 7/8/2025 रोजी 3ऱ्या दिवशीही सुरूच होते. त्यामुळे एका शेतकरी उपोषणकर्त्याची तब्येत खालावली आहे. गट नंबर 522-1-2-3 या क्षेत्रात होऊ घातलेल्या खदाणीच्या विरोधात दिनांक 5 ऑगस्टपासून सुरू असलेले अमरण उपोषणाचा 3रा दिवस. या दिवशी ज्यांनी हा गट खरेदी केलेला आहे ती SRC कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा घडवून आणली. परंतु या चर्चेतून काहीच असं निष्पन्न झालं नाही. त्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत. यावेळी शिंदखेडा पोलीस ठाण्याचे API गायकवाड साहेब पोलीस बंदोबस्तासह उपस्थित होते. आरोग्य उपकेंद्र विखरण येथील डॉक्टरांनी उपोषणकर्त्यांची आरोग्य तपासणी केली. शेतकऱ्यांनी पहिल्यांदाच तर या खदाणीला पूर्णतः विरोध असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले. परंतु याच्यातून काहीतरी मध्यमार्ग काढावा. तिचा फार मोठ्या प्रमाणात खर्च व परवानग्या झालेल्या असून कंपनीने हे क्षेत्र विकत घेतलेले आहे असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्ता शेतकऱ्यांना सांगितले. शेतकऱ्यांनी याबाबत विचार करू असं सांगितलं. परंतु बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना एकरी 2 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावा अशी मागणी ठेवली. जेवढे क्षेत्र बाधित होईल त्या सर्वांना ते देण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्ते यांनी लावून धरली. परंतु कंपनीच्या अधिकाऱ्यांनी फक्त 10,000 रुपये एकरीच मदत करू असे सांगितल्यावर शेतकरी व कंपनी अधिकाऱ्यांची सुरू असलेली बोलणी फिसकटली. SRC कंपनीच्या शिष्टमंडळाने आंदोलनकर्ते या शेतकऱ्यांना सांगितले की आम्ही फक्त 10,000 रुपये देऊ, तुम्हाला मान्य असेल तर ठीक, नाहीतर आम्ही प्रशासनाशी बोलू असे सांगून बोलणे थांबवले. कंपनीच्या शिष्टमंडळाने दाखवलेली ही तुटपुंजी अर्थसहाय्याची रक्कम शेतकऱ्यांच्या चांगली जिव्हारी लागल्याने आंदोलन शेतकरी आक्रमक झाले.
यावेळी शिवसेना उभाटाचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या मागणीचा जोपर्यंत प्रशासन व कंपनी विचार करत नाही, बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना जोपर्यंत मोबदला मिळत नाही, ज्या समितीने हे खदानीस परवानगी दिली ती समिती चर्चेसाठी आंदोलनस्थळी यावे, तोपर्यंत आंदोलनकर्ते शेतकरी आपले अमरण उपोषण आंदोलन सुरूच ठेवतील. स्थानिक प्रशासन व SRC कंपनीवर शेतकऱ्यांचा काडी मात्र विश्वास राहिलेला नसून शेतकऱ्यांची फसवणूक प्रशासन व कंपनीने केल्यामुळे त्यांच्याशी यापुढे बोलणे न करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. उद्यापासून अमरण उपोषणकर्त्या शेतकऱ्यांसोबत मी पण अमरण उपोषणाला बसणार आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने मी करतो आहे. या अमरण उपोषणकर्त्या शेतकऱ्यांमध्ये भगवान सोनवणे, विजय गोसावी, जगतसिंग गिरासे, योगेंद्र गिरासे, सुनील मिस्त्री, अमृत आगळे, बबन धोबी यांचा समावेश असून आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पाठिंबा परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी दिला असून त्यात जगदीश गोसावी, प्रवीण माळी, सागर धनगर, भरत धोबी, लोटन सोनवणे, रवींद्र धोबी, सदाशिव मिस्त्री, सुनील पाटील, प्रदीप पाटील, हरी सोनवणे, लखा काठेवाडी यांचाही यात समावेश आहे. कलेक्टर मॅडमांची परवानगी घेतली बुवा असं SRC कंपनी सांगते, परंतु ती फ्रॉड आहे. कारण ठराव दिलेला नाही. इथं पंचनाम्यावरती पण खोट्या सह्या, जे मयत लोक आहेत त्यांच्या सह्या ग्रामसभेच्या ठरावामध्ये दाखवलेला आहे, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. आणि जर या ठिकाणी ही खदान झाली, शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही SRC कंपनीने जमीन घेतलेली आहे ना, तर त्या जमिनीचा उपयोग तुम्ही फक्त बाहेरून दगड मागून इथं जर तुम्ही खडी फोडत असाल तर आमची काही हरकत नाही, पण इथं ब्लास्टिंग होणार नाही आणि खडी क्रेशर इथं चालू देणार नाहीत. इथून तुम्ही हा जो सामान आहे तो उचला आणि दुसरीकडे जा, ज्या ठिकाणी शेतीचं नुकसान होणार नाही अशा ठिकाणी तुम्ही खदान घेतली पाहिजे बुवा अशा शेतकऱ्यांची मागणी. आणि जर तुम्हाला इथं चालवायचीच असेल तर आम्हाला एकरी भरपाई 2 लाख रुपये जर दिले तर आम्ही उपोषण सोडू, अन्यथा आम्ही उपोषण सोडणं. एक तर खदान इथून हटवा, एकतर शेतकऱ्यांना एकरी 2 लाख रुपये भरपाई द्यायची. आणि असे शेतकरी एकूण 40-45 शेतकरी आहेत की ज्यांची 100, 150, 200 एकर जमीन या ठिकाणी बाधित होते. पाडळसरे प्रकल्पामधील बाधित दुसऱ्या टप्प्यातील गावांच्या पुनर्वसनाचा मार्गही अखेर झाला मोकळा. मंत्रालयात तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाच्या 5 रोजी झालेल्या बैठकीत निम्न तापी प्रकल्पामधील बाधित दुसऱ्या टप्प्यातील गावाच्या पुनर्वसनास मान्यता देण्यात आली, अशी माहिती माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी दिली. या पुनर्वसनात अंमळनेर तालुक्यातील बोहरे, कलाली, प्रडांगरी व सात्री या 4 गावांचा समावेश झाला आहे. या बैठकीत इतर महत्त्वपूर्ण मान्यता देखील मिळाल्याने या बैठकीत अनेक कामांचे मार्ग खुले झाल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची बैठक मंत्रालयात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी अंमळनेर तालुक्याचे आमदार तथा माजी मंत्री अनिल पाटील हे उपस्थित होते. याशिवाय सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत निम्न तापी प्रकल्पाचा टप्पा 1 सोबतच टप्पा 2 मध्ये बाधित होणाऱ्या सर्वच गावांचे पुनर्वसन करावे असा आग्रह आमदार पाटील यांनी धरला. कारण जी गावे अंशतः किंवा 50% बाधित ठरत असतील त्यांचेही पुनर्वसन भविष्यात करावेच लागणार असल्याने आत्ताच हा निर्णय घ्यावा अशी आग्रही मागणी त्यांनी केली. यामुळे पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील गावांचे पुनर्वसन सोबतच हाती घेण्यास तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळात मान्यता देण्यात आली. यामुळे आता अंमळनेर तालुक्यातील प्रडांगरी, कलाली, बोहरा, सात्री तसेच चोपडा तालुक्यातील विटनेर, बुदगाव, नांदेड, नांथे, घाडवेल, अनवर्दे खुर्द, होळ व अजंदे खुर्द याही गावांचा पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला. विशेष म्हणजे यामुळे बोहरे ग्रामस्थांना न्याय मिळाला आहे. धुळे तालुका पोलीस ठाण्यात गतिमंद विद्यार्थिनींसोबत रक्षाबंधन साजरी, विशेष भगिनींकडून खाकीतील भावांना राखी. पोलीस ठाणे नाव ऐकताच डोळ्यासमोर येतो एक कायद्याचा धाक, गुन्हेगारांची वर्दळ आणि एक प्रकारचा गंभीर तणाव. पण याच वातावरणात जेव्हा निरागस प्रेमाचा शिडकाव होतो तेव्हा तिथली प्रत्येक भिंतही पाझरते. असाच एक अविस्मरणीय आणि भावनिक क्षण धुळे तालुका पोलीस ठाण्याने नुकताच अनुभवला. संस्कार अनाथ मतिमंद शाळेतील विशेष परी हातात राखीचे ताट घेऊन थेट पोलीस ठाण्यात पोहोचल्यात आणि संपूर्ण वातावरणच बदलून गेले. एरवी तक्रार आणि तपासाच्या गंभीर चर्चेत व्यस्त असणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या विशेष मुलींना पाहून क्षणभर थांबलेत. हातात राखी, अक्षता आणि मिठाईचे तब्बक घेऊन आलेल्या या भगिनींच्या चेहऱ्यावरचा निरागस आनंद पाहून पोलिसांच्या चेहऱ्यावरील कठोर भाव नकळतपणे विरघळले आणि त्यांच्या जागी वात्सल्याचे हसू उमटले.
त्या विशेष मुलींनी जेव्हा निरीक्षक धनंजय पाटील यांच्यासह प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मनगटावर मोठ्या कौतुकाने राखी बांधली, तेव्हा कायद्याच्या रक्षकांचे डोळेही क्षणभर पाणावलेत. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून काहीशा दूर राहिलेल्या या मुलींना पोलिसांनी आपल्या जवळ बसवले, त्यांची प्रेमाने विचारपूस केली आणि त्यांना खाऊ देऊन त्यांचे तोंड गोड केले. तुम्ही आमच्या भगिनी आहात, तुमची रक्षा करणं हे आमचं कर्तव्य आहे. या शब्दात पोलिसांनी केवळ आश्वासन नाही तर एका भावाचं प्रेम दिलं. पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या पुढाकाराने साकारलेला हा सोहळा केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर तो खाकी वर्दीच्या आत दडलेल्या संवेदनशील हृदयाची स्पंदने ऐकवणारा होता. हा रक्षाबंधन सोहळा म्हणजे केवळ धाग्यांचे बंधन नव्हते, तर ते होते प्रेम, विश्वास आणि आपुलकीचे बंधन. या उपक्रमाने पोलीस केवळ कायद्याचे कठोर रक्षक नसून ते समाजाचे संवेदनशील भाऊ आणि मित्रही आहेत, हा संदेश समाजात अधिक घट्ट केला आहे. या नात्याने पोलीस आणि समाज यांच्यातील विश्वासाचे बंध अधिक घट्ट केले आहेत. धुळे विस्तार अधिकारी जगताप यांची बदली रद्द करू नये, कर्मचारी संघटनेची मागणी. जिल्हा परिषदेबाहेर जोरदार निदर्शने. धुळे जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी BD जगताप यांची झालेली बदली रद्द करू नये, या मागणीसाठी जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख यांना निवेदन देऊन जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केलीत. निवेदनात अधिकारी जगताप हे पदाचा गैरवापर करून कर्मचाऱ्यांना धमकावणे आणि अधिकाऱ्यांविरोधात तक्रारी करण्यासाठी ग्रामस्थांना भडकावत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. त्यांच्यामुळे अनेक अधिकारी प्रचंड मानसिक तणावाखाली काम करत असल्याचं निवेदनात म्हटलं आहे. त्यामुळे जगताप यांची शिंदखेडा येथे झालेली बदली कोणत्याही परिस्थितीत रद्द करू नये अशी मागणी संघटनेने केली आहे. जर ही बदली रद्द झाली तर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी कामबंद आंदोलन करतील, असा स्पष्ट इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल पाटील, सुनील देसले, आबा पवार, संदीप थोरात, सुवर्णसिंग पवार, चमू पवार, माजी जिल्हा अध्यक्ष उमाकांत बोरसे, अभिजित दुसाणे, प्रशांत बोरसे, शिवाजी सोनवणे, प्रवीण बोरसे, सुधीर भामरे, भरत पाटील, साधना पाटील, प्रतिभा पाटील, सविता देसले, वर्षा देवरे, नैना कुवर, ज्योती गांगुर्डे, मृगनयनी लेखणे यांच्यासह आदी उपस्थित होते. धुळे तालुक्यातील विस्ताराधिकारी श्री BD जगताप यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून धुळे तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी यांनी त्यांच्या विरुद्ध संघर्ष सुरू केलेला आहे. विस्ताराधिकारी पदाचं पर्यवेक्षक हे काम असताना देखील श्री जगताप हे पर्यवेक्षक काम त्यांचे व्यवस्थित नीट करत नाही. ग्रामसेवकावरती, ग्रामपंचायत अधिकाऱ्यावरती त्या ठिकाणी गुन्हा दाखल करून कारवाई कशी करता येईल एवढा त्यांचा या ठिकाणी ध्यास आहे. गावामध्ये जाऊन खोट्या नाटक तक्रारी देऊन तक्रार निर्माण करायच्या आणि पदाधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी अडचणी आणण्याचा मानस या जगताप यांनी लावलेला आहे. त्यांच्या विरुद्ध आम्ही या ठिकाणी एल्गार पुकारत आहोत. विलास पावरा यांची डॉक्टर मनमोहन सिंग फेलोशिप कार्यक्रम 2025 साठी निवड. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या डॉक्टर मनमोहन सिंग फेलोशिप कार्यक्रमासाठी शिरपूर तालुक्यातील जामण्यापाडा गावाचे रहिवासी विलास पावरा यांची निवड झाली आहे. या प्रतिष्ठित फेलोशिप अंतर्गत दरवर्षी देशभरातून 50 मध्यमवयीन व्यावसायिकांची निवड केली जाते, ज्यांना राजकारणाच्या क्षेत्रात काम करण्याची संधी दिली जाते. विलास पावरा हे सध्या ग्रामपंचायत सदस्य म्हणून राजकारणात सक्रिय आहेत. तसेच बिरसा आर्मी या सामाजिक संघटनेत नाशिक विभागीय अध्यक्ष या पदावर कार्यरत आहेत. फेलोशिप कार्यक्रमासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात आले होते आणि दिनांक 15 जुलै रोजी ऑनलाईन मुलाखत घेण्यात आली होती. या मुलाखतीत विलास पावरा यांनी यश मिळवले. दिनांक 23 ऑगस्ट रोजी इंदिरा भवन नवी दिल्ली येथे विलास पावरा यांचा प्रमुख नेत्यांकडून सत्कार करण्यात येणार आहे. या फेलोशिपचा उद्देश देशभरातील प्रतिभावान व्यक्तींना काँग्रेस पक्षाच्या कार्यपद्धतीशी जोडणे, त्यांना प्रमुख नेत्यांकडून प्रशिक्षण देणे आणि राजकीय नेतृत्व विकसित करणे असा आहे. कार्यक्रमाचे संचालन काँग्रेसच्या ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस विभागामार्फत केले जाते. विलास पावरा यांची निवड झाल्यामुळे शिरपूर तालुक्यात सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशामुळे तालुक्यातील तरुणांमध्ये नव्या आशा निर्माण झाल्या असून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळत आहे. आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर.